नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ निहाल. गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीसाठी PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पीएट एक्झामिनेशन 2022मध्ये एन्व्हायरमेंट जो युनिट आहे त्यामधील आपण महत्त्वाचे प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण या लेक्चरमध्ये आपण जे MCQs डिस्कस करणार आहोत ते MCQs एन्व्हायरमेंट सेक्शन जो आहे तो पूर्णतः कव्हर करणार आहे. सो सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांना सुद्धा ते हेल्पफुल असेल. गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली त्यासाठी जनरल ॲप्टिट्यूडचा आपण फुल कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील टेस्ट मिळणार आहेत, जे की तुमचा पूर्ण जनरल ॲप्टिट्यूड हा जो तुमचा पेपर आहे तो कवर होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, त्यासोबत तुम्हाला 1,500पेक्षा जास्त सरावासाठी MCQचं PDF मिळणार आहे फॉर रिसर्च मेथडॉलॉजी. ठीक आहे, तर सर्वांनी या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून आजच कॉल करून हा फुल कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचं आहे. या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून व्हॉट्सअप कॉल करून जॉईन करू शकता. करूया आजच्या मॉक टेस्टला. रिडक्शन इन अर्थ ओझोन लेअर लीड्स टू. जर पृथ्वीवरील ओझोन लेअर जो आहे त्याच्यामध्ये रिडक्शन झालं, ते जर कमी झालं तर त्याने काय फरक पडू शकतो? ए, इन्क्रीज इन स्मॉग कॉन्सन्ट्रेशन. बी, इन्क्रीज इन सी लेवल. सी, इन्क्रीज इन UV रेडिएशन ऑन अर्थ सरफेस. की डी, रिडक्शन इन ऑक्सिजन लेवल. तर ओझोन लेअर जो आहे पृथ्वीवरील तो जर कमी झाला तर सूर्याचे जे घातक UV रेडिएशन्स आहेत जे की हार्मफुल असतात ह्युमन बिंगला, ठीक आहे, त्यामध्ये इन्क्रीज होईल. ओके, तर या ठिकाणी बघू शकता जे ओझोन लेअरचं डिप्लेशन होतं त्यामुळे काय होतं? इन्क्रीज UV रेडिएशन्स लेवल ऍट द अर्थ सरफेस. म्हणजे पृथ्वीवरती UV रेडिएशन जे आहेत सूर्यातून येणारे त्यामध्ये इन्क्रीज होईल. विच इज डॅमेजिंग टू ह्युमन हेल्थ. म्हणजे ह्युमन हेल्थला ते घातक असतात. निगेटिव्ह इफेक्ट इन्क्लूड इन्क्रीज इन सर्टन टाइप्स ऑफ स्किन कॅन्सर, आय कॉन्ट्रॅक्ट्स अँड इम्युन डिफिशियन्सी डिसऑर्डर्स. या प्रकारचे काही घातक जे प्रकार आहेत ते ह्युमन बिंग मध्ये दिसून येतात. कशामुळे? तर इन्क्रीज इन UV रेडिएशन्स मुळे. ओके, तर पुढील प्रश्न, विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज हजार्डस. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक वेस्ट आहे जो की जास्ती हजार्डस आहे? केमिकल, हाऊसहोल्ड, कमर्शियल, ऍग्रिकल्चर. तर बघायला गेलं तर सर्वच हजार्डस असतात, परंतु सर्वात जास्ती केमिकल जो आहे तो हजार्डस असतो. Chemical waste is any solid, liquid or gaseous waste material that if improperly managed or disposed of may pose substantial hazard to human health and the environment. ठीक आहे, म्हणजे केमिकल वेस्ट जे असतात ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस तिन्ही प्रकारामध्ये असू शकतात आणि त्याचं जर इम्प्रॉपरली मॅनेजमेंट केलं आणि त्याचं डिस्पोजन झालं तर ते ह्युमन हेल्थला खूप घातक असतात आणि एन्व्हायरमेंटला सुद्धा घातक ठरू शकतात. पुढील प्रश्न, इन इंडिया द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इज. भारतामध्ये ऊर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत काय आहे? पेट्रोलियम, कोल, न्यूक्लिअर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी. तर भारतामध्ये सर्वात मोठा एनर्जीचा सोर्स जो आहे तो आहे कोल म्हणजे कोळसा. तर इंडियामध्ये कोलचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 55.88% इतकं आहे टोटल एनर्जीच्या. आणि ते काय करत असतं? लार्जेस्ट सोर्स आहे कशाचा? इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्याचा. आणि सर्वात मोठा सर्वात महत्वाचा सोर्स आहे एनर्जीचा. ओके, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग एजंट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्निंग द ताजमहल येल्लो. जो ताजमहल आहे आपला इंडियामधला आग्रामध्ये तो पिवळा पडण्याचं कारण काय आहे? ए, सल्फर. बी, क्लोराईन. सी, सल्फर डायऑक्साईड. की डी, नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे सल्फर डायऑक्साईड. ते काय आहे? तर ताजमहलला पिवळं पडण्याच्या मागे सल्फर डायऑक्साईड हे एक रिझन आहे. कारण जे ऍसिड रेन होत असतं त्याचं आणि जो मार्बल यूज केलेला आहे ताजमहल मध्ये त्या दोघांचं रिएक्शन जेव्हा होतं त्यामुळे त्याला डॅमेज होत असतं. ओके, द इन्क्रीज द लेवल ऑफ सल्फर डायऑक्साईड इज ड्यू टू अ लार्ज नंबर ऑफ पॉवर प्लांट्स अँड इंडस्ट्रीज सेटअप इन आग्रा. तर आग्रामध्ये जे इंडस्ट्रीज किंवा पॉवर प्लांट जे सेटअप झालेले आहेत त्यामुळे हे सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतं. कुठे? आग्रामध्ये. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. साऊंड इज मेजर्ड इन. जे ध्वनी असतं त्याला कोणत्या मोजमापीमध्ये किंवा कोणत्या युनिटमध्ये मोजलं जातं? ए, हर्ट्स मध्ये. बी, डेसिबल मध्ये. सी, PPM. की डी, नन ऑफ दी अबोव. तर साऊंड जे आहे त्याला डेसिबल मध्ये मोजलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर आपण बघितलं की साऊंड कसं मेजर केलं जातं? तर डेसिबल मध्ये. ठीक आहे, तर नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये
साऊंडची जी लेवल असते ती किती असायला हवी? 20 डेसिबल आहे, 40 डेसिबल आहे, 60 डेसिबल आहे की 80 डेसिबल? तर नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये 60 डेसिबल एवढा साऊंड लेवल असायला हवा. पुढील प्रश्नाकडे वळूया. द केमिकल्स रिलीज्ड ड्यू टू द अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस अँड कॉज सॉइल पोल्युशन आर. म्हणजे असे कुठले ऍग्रिकल्चरल अनसस्टेनेबल प्रॅक्टिसेस आहेत, ठीक आहे, ज्यामुळे की सॉइल पोल्युशनला परिणाम होत असतो? ए पॅथोजन्स, बी केमिकल फर्टिलायझर्स, सी स्ट्रॉन्टियम 90 की डी वेडिसाइड्स? तर कुठल्या प्रकारे सॉइल पोल्युशन होत असतं? तर केमिकल फर्टिलायझर्स, जे शेतीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स यूज केले जातात, अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपण त्याला म्हणतो, की त्यामुळे काय होतं की सॉइल पोल्युशन होत असतं, मातीला जास्त पोल्युशन होत असतं. Excessive use of chemical fertilizers has led to the several issues such as serious soil degradation, nitrogen leaching, soil compaction, reduction in soil organic matter and loss of soil carbon. म्हणजे या प्रकारचे वेगवेगळे परिणाम जे आहेत ते सॉइल मध्ये होऊ शकतात. कशामुळे? जस्ट बिकॉज ऑफ युझिंग केमिकल फर्टिलायझर्स. पुढील प्रश्न. वेस्ट रिमूव्हल सिस्टीम वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज फॉर द फर्स्ट टाइम? तर वेस्ट रिमूव्हल जे आहे, कचरा काढण्याची प्रणाली, ती कुठल्या सिटीमध्ये सर्वप्रथम स्थापन झाली होती? ए ऍथन्स, बी लाहोर, सी पॅरिस की डी लंडन? तर ऍथन्स जी सिटी आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम वेस्ट रिमूव्हल सिस्टीम जी आहे ती इस्टॅब्लिश झाली होती. वळूया पुढील प्रश्नाकडे. द प्रोसेस ऑफ बर्निंग म्युनिसिपल सॉलिड वेस्ट अंडर सुटेबल टेम्परेचर अँड कंडिशन इन अ स्पेसिफिक फर्नेस इज कॉल्ड. तर एका विशिष्ट भट्टीमध्ये जे म्युनिसिपल वेस्ट आहेत, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, ओके, त्याला बर्न केलं जातं, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? लँडफिल, इन्सिनरेशन, रिसायकलिंग की वर्मी कंपोस्टिंग? तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं इन्सिनरेशन. इन्सिनरेशन एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये की म्युनिसिपल वेस्ट जे आहे त्याला बर्न केलं जातं, सॉलिड वेस्ट जे आहे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट त्याला बर्न केलं जातं इन प्रॉपरली डिझाईन्ड फर्नेस. म्हणजे एका विशिष्ट भट्टीमध्ये, एक विशिष्ट डिझाईन केलेल्या भट्टीमध्ये, एका सुटेबल टेम्परेचर मध्ये आणि ऑपरेटिंग कंडिशन्स मध्ये त्याला बर्न केलं जातं. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? तर इन्सिनरेशन. पुढील प्रश्न. द स्लोगन अ ट्री फॉर ईच चाइल्ड, म्हणजे एक झाड एका लहान मुलासाठी, हे जे स्लोगन आहे हे कोणी कॉइन केलं होतं किंवा कुठल्या प्रोग्राम मध्ये हे कॉइन केलं होतं? सोशल फॉरेस्ट्री प्रोग्राम मध्ये, क्लिअर एअर प्रोग्राम मध्ये, सॉइल कन्झर्वेशन प्रोग्राम मध्ये की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन प्रोग्राम मध्ये? तर हे जे स्लोगन आहे अ ट्री फॉर ईच चाइल्ड, म्हणजे एका प्रत्येक मुलासाठी एक झाड, ठीक आहे, तर हे जे स्लोगन आहे हे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन प्रोग्राम मध्ये कॉइन केलं गेलं होतं. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स? म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे HDI, त्यामधला कुठला एक पर्टिक्युलर मेजर नाही असं विचारलेलं आहे? ए लिटरसी रेट, बी ग्रॉस एनरोलमेंट, सी सेक्स रेशियो की डी लाईफ एक्सपेक्टन्सी? तर HDI जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यामध्ये सेक्स रेशियो जे आहे तो मेजर केला जात नाही. तर HDI जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, यामध्ये मोस्टली काय मेजर केलं जातं? तर यामध्ये 3 की डायमेन्शन्स जे आहेत ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये ते मेजर केले जातात. ते काय आहे? अ लॉंग अँड हेल्दी लाईफ फर्स्ट आहे, त्यानंतर सेकंड आहे ऍक्सेस टू नॉलेज, आणि थर्ड आहे अ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे या 3 गोष्टी जे आहेत ती ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये मेजर केले जातात. म्हणजे सेक्स रेशिओ जो आहे तो यामध्ये इंडेक्स केला जात नाही, सॉरी, सेक्स रेशिओ जो आहे यामध्ये मेजर केला जात नाही. पुढील प्रश्न. मिनावाटा डिझास्टर इन जापान वॉज कॉज्ड बाय पोल्युशन ड्यू टू? मिनावाटा डिझास्टर जो आहे तो जपानमध्ये झाला होता, त्याचं रिझन काय होतं? ते कुठल्या पोल्युशन मुळे डिझास्टर झाला होता? ए लीड, बी मर्क्युरी, सी कॅडमियम की डी झिंक? तर मिनावाटा डिझास्टर जो आहे तो मर्क्युरी पोल्युशन जे आहे त्यामुळे झाला होता. तर मिनामाटा डिझास्टर जे आहे ते मिनामाटा डिझीज मुळे त्याला ओळखलं जातं. हा जो मिनामाटा डिझीज आहे, सर्वप्रथम मिनामाटा सिटीमध्ये, जपानमध्ये जी मिनामाटा सिटी आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम डिस्कवर केला गेला होता 1956 मध्ये, ठीक आहे. हा जो डिझास्टर आहे हा कशामुळे झाला होता? तर ड्यू टू रिलीज ऑफ मिथाइल मर्क्युरी इन व्हॉट? इन द इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मध्ये सर्वात जास्त प्रमाणात मिथाइल मर्क्युरीचं प्रमाण होतं, जे की एका केमिकल फॅक्टरीने म्हणजे सोडलं होतं इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर, जे की चिस्सो कॉर्पोरेशन ओन करत होती म्हणजे त्यांच्या मालकीची होती. आणि हे जे डिझास्टर आहे ते 1932 पासून 1968 पर्यंत कंटिन्यू चालूच होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी काही प्रश्न आला, समजा फॉर एक्झाम्पल की मिनामाटा डिझास्टर जो आहे तो सर्वप्रथम कुठे डिस्कवर केला, किंवा मिनामाटा डिझीज जो आहे
सर्वप्रथम कुठे डिस्कवर केला? तर मिनामाटा सिटीत त्याचा आन्सर आहे. 1956 मध्ये तो डिस्कवर झाला होता. पुढील प्रश्न, इंडियन गव्हर्नमेंट's टार्गेट फॉर ऑफ प्रोड्युसिंग पॉवर फ्रॉम बायोमास बाय बायोपॉवर ओके इज द इयर 2022. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट जे आहे त्यांचा टार्गेट आहे काय करायचं, पॉवर प्रोड्यूस करायचा फ्रॉम बायोमास बाय बायोपॉवर. तर या ठिकाणी लक्ष द्या की कशापासून, बायोपॉवर पासून विचारलेलं आहे. तर टार्गेट वेगवेगळे आहेत, बायोपॉवर सुद्धा आहे, हायड्रो पॉवर सुद्धा आहे किंवा सोलार एनर्जी पासून सुद्धा आहे. तर यामध्ये काय विचारले, बायोपॉवर. ठीक आहे, तर बायोपॉवरचा जो टार्गेट आहे इंडियाचा तो आहे 10 गिगावॅट्स. पुढील प्रश्न, द सदर्न टिप ऑफ इंडिया इज, तर इंडियाचा दक्षिणेकडील सर्वात शेवटचा टोक कुठला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. केप कॅमोरिन, पॉइंट कॅलिमेर, इंदिरा पॉइंट इन निकोबार आयलँड की कोवलम इन त्रिवंद्रम. तर इंडियाचा सर्वात शेवटचा टोक, शेवटचा पॉइंट जे आहे दक्षिणेकडील तो कुठला आहे, तर इंदिरा पॉइंट इन निकोबार आयलँड. पुढील प्रश्न, द रॉक मटेरियल कॅरीड बाय अ ग्लॅशियर इज कॉल्ड. ग्लॅशियर म्हणजे जे बर्फ असतो, बर्फ त्याच्यासोबत जो कॅरी केलेला, त्याच्यासोबत वाहलेला जो दगड असतो, त्या दगडाच्या साहित्याला काय म्हटलं जातं? ए ॲल्युवियम, बी मेंडर, सी नोड्यूल्स की डी मोरेन्स. तर ग्लॅशियर सोबत जे कॅरी केलं जातं रॉक मटेरियल तो असतो मोरेन्स. पुढील प्रश्न, कॉस्मिक रेज सच एज गॅमा रेज आर सोर्स ऑफ. म्हणजे गॅमा रेज जे आहेत कॉस्मिक रेजचा एक प्रकार आहे, त्यामुळे कुठलं पोल्युशन होत असतं, म्हणजे कुठल्या पोल्युशनचा गामा रेज एक सोर्स आहे? ए सॉइल पोल्युशन, नॉइज पोल्युशन, थर्मल पोल्युशन की रेडिएशन पोल्युशन. तर गॅमा रेज जे आहेत ते रेडिएशन पोल्युशनचा एक सोर्स आहे. पुढील प्रश्न, ब्ल्यू बेबी सिंड्रोम कॅन हॅपन्स ड्यू टू द एक्सेस ऑफ विच कंपोनेंट इन वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये असा कुठला कंपोनेंट जास्ती झाल्यामुळे, एक्सेस झाल्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम जे आहे ते होत असतं. तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, नायट्रेट्स की पेस्टिसाइड. तर नायट्रेट्स त्याचा राईट आन्सर आहे. ब्ल्यू बेबी सिंड्रोमला सॅनोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. हा एक लहान बेबीज जे असतात, लहान बाळ जे असतात त्यांच्यामध्ये दिसून येतो हा रोग. तर काय होत असतं, जे स्किन असते लहान बाळांची त्याचा डिस्कलरेशन होत असतं, म्हणजे थोडक्यात ब्लूइश होत असते, निळा कलर जे आहे ते स्किन मध्ये चेंज होत असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात ब्ल्यू बेबी सिंड्रोम. पुढील प्रश्न, हाऊ डज लीड अफेक्ट द ह्युमन बॉडी. लीड जो असतो तो ह्युमन बॉडीला कशा प्रकारे अफेक्ट करत असतो? ए इन्क्रीजेस ब्लड प्रेशर, बी डॅमेजेस द सेरेबेलम, लिव्हर अँड किडनी, leads to reproductive disorder and osteoporosis की all of the mentioned. तर लीड जे असतं त्यामुळे ह्युमन बॉडीला काय होत असतं, तर हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते राईट आहेत. म्हणजेच ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो, डॅमेज द सेरेबिलम, लिव्हर, किडनी आणि रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर सुद्धा होतात आणि ओस्टिओप्रोसिस सुद्धा होत असतात. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन व्हेहिक्युलर पोल्युटंट. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला नॉन व्हेहिक्युलर पोल्युटंट आहे, म्हणजे वाहन विना प्रदूषक आहे? ए क्लोरोफ्लोरोकार्बन, बी कार्बन मोनॉक्साइड, सी हायड्रोकार्बन की डी पार्टिक्युलेट मॅटर. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो नॉन व्हेहिक्युलर पोल्युटंट आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो एक गॅस आहे जो की ह्युमन मेड गॅस आहे, जो की रेफ्रिजरेटर असेल, डिओड्रंट्स असतील त्यामध्ये यूज केला जातो. पुढील प्रश्न, which of the following greenhouse gases is entirely produced by human activities. तर यामध्ये प्रश्न विचारला आहे की कुठला असा गॅस आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे जो की एंटायरली ह्युमन ऍक्टिव्हिटीजने प्रोड्यूस केला जातो. म्हणजे यामध्ये कुठलाही प्रकारचा नॅचरल जो इम्पॅक्ट आहे तो यामध्ये होत नाही, म्हणजेच नेचरचा काही एक संबंध यामध्ये येत नाही. ठीक आहे, तर कुठला गॅस आहे? मिथेन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रस ऑक्साइड आहे की क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहे? तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो एंटायरली ह्युमन मेड गॅस आहे जो की ह्युमन ऍक्टिव्हिटीजने प्रोड्यूस केला जातो. बाकी मिथेन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड हे नॅचरली सुद्धा अकर होत असतात, परंतु क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे त्याचा नेचरशी काही एक संबंध नाही. पुढील प्रश्नाकडे वळूया. द नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी NWS इज लोकेटेड इन विच स्टेट. म्हणजे कुठल्या राज्यामध्ये नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे ती लोकेटेड आहे? ए महाराष्ट्र, बी हिमाचल, सी जम्मू अँड काश्मीर की डी नागालँड. तर महाराष्ट्रामध्ये हे नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे NWS ही लोकेटेड आहे. पुढील प्रश्न, द गंगोत्री नॅशनल पार्क GNP, गंगोत्री नॅशनल पार्क कुठल्या स्टेटमध्ये लोकेटेड आहे? तर गंगोत्री नॅशनल पार्क जे आहे ते उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे अणु ऊर्जा महामंडळाची स्थापना
कुठल्या इयर मध्ये झाली, कुठल्या वर्षी स्थापन झाली? 1955, 1987, 1992 की 2001? तर याचा राईट आन्सर आहे 1987. पुढील प्रश्नाकडे वळूया. बायोमास इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ. बायोमास जो असतो तो कशाच्या प्रोडक्शन साठी यूज केला जातो? म्हणजे बायोमास पासून काय प्रोड्यूस केलं जातं, काय तयार केलं जातं? ए, फायबर तयार केलं जातं. बी, केमिकल्स तयार केले जातात. सी, ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स तयार केले जातात की बायोकेमिकल्स? तर बायोमास मधून ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स जे आहेत ते तयार केले जातात. The process of producing energy by utilizing heat trapped inside the earth surface is called. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आत जी अडकलेली उष्णता असते त्याचा उपयोग करून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए, हायड्रोथर्मल एनर्जी. बी, जिओथर्मल एनर्जी. सी, सोलार एनर्जी की डी, वेव्ह एनर्जी? तर ही जी प्रोसेस असते त्याला म्हटलं जातं जिओथर्मल एनर्जी. जिओ म्हणजे काय? पृष्ठभाग, म्हणजे जमीन जी आहे त्याला जिओ म्हटलं जातं. आणि थर्मल एनर्जी ज्यापासून यूज केली जाते, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये जी एनर्जी अडकलेली असते, जी ट्रॅप झालेली असते, त्याचा यूज करून जी एनर्जी तयार केली जाते त्याला जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, विच कंट्री इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ जिओथर्मल एनर्जी? तर जिओथर्मल एनर्जी काय असते आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं, तर त्याचं प्रोडक्शन सर्वात जास्त कुठली कंट्री करत असते? ए, यूएसए करते. बी, यूके करते. सी, चायना की डी, इटली? तर यूएसए, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे ते जिओथर्मल एनर्जी सर्वात जास्त प्रोड्यूस करत असते. पुढील प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ पॉवर प्लांट इज बिंग बिल्ट इन द लडाख बाय ओएनजीसी? लडाख मध्ये जे प्लांट तयार होत आहे, पॉवर प्लांट जे ओएनजीसी तयार करत आहे, ठीक आहे, तर तो कुठल्या प्रकारचा पॉवर प्लांट आहे? सोलार पॉवर प्लांट आहे, जिओथर्मल पॉवर प्लांट आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे की विंड पॉवर प्लांट आहे? तर ओएनजीसी द्वारे जे लडाख मध्ये पॉवर प्लांट बिल्ड केला जात आहे तो आहे जिओथर्मल पॉवर प्लांट. When was the National Hydroelectric Power Corporation NHPC इस्टॅब्लिश झाली होती? म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन जे आहे, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, ते कधी इस्टॅब्लिश झाली होती? 1975, 1976, 78 की 79? तर 1975 मध्ये NHPC जे आहे ते इस्टॅब्लिश झाली होती. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ थर्मल पॉवर प्रोजेक्ट? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला तरी एक ऑप्शन असा आहे की जो की थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाही. तर ओब्रा पॉवर स्टेशन आहे, गिरल प्रोजेक्ट आहे, पोचाम्पाड प्रोजेक्ट आहे की कुदनकुलम? तर याचा राईट आन्सर आहे पोचाम्पाड प्रोजेक्ट, जो की थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाही. ओब्रा पॉवर स्टेशन असेल किंवा गिरल प्रोजेक्ट असेल किंवा कुदंकुलम प्रोजेक्ट असेल, हे सर्व जे आहेत ते थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहेत. परंतु पोचाम्पाड, ज्याला की श्रीराम सागर प्रोजेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं, हा एक इंडियन फ्लड फ्लो प्रोजेक्ट आहे जो की गोदावरीवरती स्थितीत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वॉज द फर्स्ट लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन इंडिया? इंडियामध्ये सर्वात पहिला, सर्वात मोठा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट कुठला होता किंवा कुठला आहे? ए, बाकेश्वर प्रोजेक्ट. बी, गिरल प्रोजेक्ट. सी, परिछा प्रोजेक्ट की डी, शिवसमुद्रम प्रोजेक्ट? तर शिवसमुद्रम डॅम किंवा शिवसमुद्रम प्रोजेक्ट जो आहे तो इंडियाचा सर्वात मोठा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. पुढील प्रश्न, विच वॉज द फर्स्ट ॲटॉमिक पॉवर हाऊस ऑफ इंडिया? इंडियाचा सर्वात पहिला ॲटॉमिक पॉवर हाऊस कुठला होता? जैतापूर, तारापूर, कुंदकुलम की कायगा? तर तारापूर जो आहे इंडियाचा सर्वात पहिला ॲटॉमिक पॉवर हाऊस होता. पुढील प्रश्न, हाऊ मच विंड पॉवर डज इंडिया होल्ड? म्हणजे इंडिया जवळ किती पवन ऊर्जा आहे, म्हणजे किती पवन ऊर्जा इंडिया धारण करत आहे? ए, 20,000 मेगावॅट. बी, 12,000 मेगावॅट. सी, 1,40,000 मेगावॅट की डी, 5,000 मेगावॅट? तर इंडिया जवळ सध्या 20,000 मेगावॅट इतकी विंड पॉवर आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ पीपल इज मोर वल्नरेबल इन इव्हेंट ऑफ डिझास्टर? म्हणजे डिझास्टर समजा जेव्हा येईल तर त्यावेळेस त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त वल्नरेबल कुठला ग्रुप असेल? ठीक आहे. ए, मेन, बॉयज, ओल्ड पीपल, म्हणजे पुरुष, मुले आणि वृद्ध लोक की बी, मेन, वुमेन अँड बॉयज की सी, वुमेन, चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल की डी, नन ऑफ द अबोव? तर जेव्हा डिझास्टर येईल त्यावेळेस कुठला ग्रुप सर्वात जास्त वल्नरेबल असेल? तर वुमेन, चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल. ओके. पुढील प्रश्न, फ्लड्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय? फ्लड्स जे असतात, पूर जे असतात, त्याला कशा प्रकारे टाळता येऊ शकतं?
तर फ्लड जे आहेत त्याला अफॉरेस्टेशन म्हणजे वनीकरण करून सुद्धा फ्लड टाळता येऊ शकतात. पुढील प्रश्न, द लेवल ऑफ रिस्क ऑफ अ डिझास्टर डिपेंड्स ऑन, म्हणजे डिझास्टरची लेवल जी आहे ती कशावरती डिपेंड असते किंवा डिझास्टरची जी लेवल आहे ती कशा प्रकारे मेजर केली जाऊ शकते. ए, नेचर ऑफ द हजार्ड. बी, vulnerability ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड. सी, इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड, की ऑल ऑफ द अबोव, की सर्वच लेवल सर्वच जे आहेत ते परिणाम मेजर करून लेवल ऑफ रिस्क ऑफ डिझास्टर मेजर केली जाऊ शकते. तर ऑल ऑफ द अबोव म्हणजे हे सर्व परिणाम जे आहेत यांना मेजर करून डिझास्टरची लेवल जी आहे ती आपण काढू शकतो. पुढील प्रश्न, विच कंट्री क्रिएटेड विंडमिल्स. विंडमिल्स जे आहेत ते कुठल्या कंट्रीने तयार केली? ठीक आहे, इजिप्त, मंगोलिया, इराण की जपान. तर विंडमिल्स जे आहेत ते इराण या देशाने तयार केलेली आहे. पुढील प्रश्न, व्हॉट हॅपन्स व्हेन द लँड नियर अर्थ इक्वेटर इज हिटेड. म्हणजे इक्वेटर वरती विषुववृत्त जे आहे त्यावरती जी लँड आहे ती जर हीट झाली, गरम झाली, तर त्यामुळे काय फरक पडू शकतो? ए, ऑल द ओशन्स गेट हिटेड अप, म्हणजे सर्व महासागर जे आहेत ते गरम होतात. स्मॉल विंड करंट्स आर फॉर्म्ड, राइज इन टाइड्स, की लार्ज ॲटमॉस्फेरिक विंड्स आर क्रिएटेड. तर इक्वेटर वरील जी लँड आहे ती जर हीट अप झाली तर त्यामुळे काय होतं, तर लार्ज ॲटमॉस्फेरिक विंड्स जे आहेत ते क्रिएट होत असतात. पुढील प्रश्न, इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे NIDM, ठीक आहे, हे कुठे स्थितीत आहे? मणिपूरमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, हैदराबाद की न्यू दिल्ली? तर न्यू दिल्लीमध्ये हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट लोकेटेड आहे. पुढील प्रश्न, द भोपाल गॅस डिझास्टर अकर्ड. भोपालमध्ये जो गॅस डिझास्टर झाला होता तो कोणत्या साली अकर झाला होता? कोणत्या साली ती आपत्ती जी आहे ती आली होती? 1986, 2003, 1984 की 2009 मध्ये? तर भोपाल गॅस डिझास्टर जे आहे ते 1984 मध्ये अकर झाली होती. ओके. पुढील प्रश्न, द पॉइंट ऑफ द अर्थ सरफेस डायरेक्टली अबोव द पॉइंट वेर अन अर्थक्वेक अकर्स इज कॉल्ड. म्हणजे समजा अर्थक्वेक आला असेल आणि जमिनीचा एक पॉइंट जिथून की बाकीचे जे वेव्स आहेत अर्थक्वेकचे ते पसरत असतात, त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? फॉर एक्झाम्पल समजा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी अर्थक्वेक झाला आणि इथून बाकीच्या ठिकाणी त्याचे वेव्स जे आहेत ते पसरत असतील, ठीक आहे, तर हा जो पॉइंट आहे सेंटर पॉइंट त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं एपी सेंटर. पुढील प्रश्न, व्हॉट टाइप ऑफ एनर्जी इज विंड एनर्जी. विंड एनर्जी जी आहे ते कुठल्या टाइपची एनर्जी आहे? रिन्युएबल एनर्जी आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी आहे, कन्व्हेन्शनल एनर्जी आहे की कमर्शियल एनर्जी आहे? तर विंड एनर्जी जी आहे ती आहे रिन्युएबल एनर्जी म्हणजे नूतनीकरणक्षम ऊर्जा आहे. पुढील प्रश्न, विच कंट्री इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलार एनर्जी. म्हणजे कुठली कंट्री आहे जी की सर्वात जास्त सोलार एनर्जी आहे त्याचं प्रोडक्शन करत आहे? ए, चायना आहे, बी, इंडिया आहे म्हणजे भारत आहे, सी, US आहे की डी, जर्मनी? तर सर्वात जास्त जे सोलार एनर्जी प्रोडक्शन करत आहे ती आहे चायना. म्हणजे चायना सर्वात जास्त काय करत आहे? सोलार एनर्जीचं प्रोडक्शन करत आहे. जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त मेगावॅट जे आहे सोलार एनर्जीने प्रोडक्शन करत आहे कोण? चायना. पुढील प्रश्न, वेअर हॅज इंडिया लॉन्च्ड द स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट. ठीक आहे, सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट जे आहे त्याला की स्टेट ऑफ द आर्ट असं सुद्धा म्हटलं जातं, ते इंडियाने कुठल्या देशामध्ये लॉन्च केलं आहे? ए, आगाविन विलेज, बी, लिबिया, सी, इजिप्त की बोथ ए अँड सी? म्हणजे बोथ आगाविन विलेज आणि इजिप्त. तर बोथ ए अँड सी, इजिप्तमध्ये आगाविन विलेज जे आहे त्या ठिकाणी इंडियाने सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. पुढील प्रश्न, द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज मेड इन. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे तो कोणत्या साली तयार केला गेला होता किंवा बनवला गेला होता, किंवा तो कायदा जो आहे तो कोणत्या साली बनवला होता? 2006, 2003, 2005 की 2009? तर 2005 मध्ये हा जो ऍक्ट आहे तो बनवला गेला होता. आपण कधी कधी बघू शकतो की GR जे असतात, गव्हर्नमेंट रिपोर्ट जे असतात, त्यामध्ये सुद्धा जर काही डायरेक्शन दिलेले असतील रिगार्डिंग डिझास्टर्स, तर त्यामध्ये सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 असं नमूद केलं गेलेलं असतं, बरोबर. त्यामुळे 2005 ला जे आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे तो बनवला गेला होता. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड. म्हणजे आंतरराष्ट्रीय सुनामीचं इन्फॉर्मेशन देण्याचं जे सेंटर आहे ते कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? ए,
होनोलुलु, बी गोवा, सी जाकार्ता की डी पुदुचेरी. तर इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड इन वेअर? होनोलुलु. पुढील प्रश्न, हु इज नोन ॲज द फादर ऑफ मॉडर्न सेस्मॉलॉजी? आधुनिक भूकंप विज्ञानाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? ए चार्ल्स रिश्टर, बी जॉन मिल्ने, सी डब्ल्यू.एम. डेव्हिस की डी नन ऑफ दी अबोव. तर फादर ऑफ मॉडर्न सिस्मॉलॉजी हे जॉन मिल्ने यांना म्हटलं जातं. पुढील प्रश्न, द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे NDMA इज हेडेड बाय. तर NDMA कोण हेड करत असतं? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया करत असतात, प्रेसिडेंट ऑफ इंडिया करत असतात, गव्हर्नर ऑफ स्टेट्स की डी चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट. तर NDMA जे आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत ते हेड करत असतात. हे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे जे की पॉलिसीज जे असतात डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिगार्डिंग ते बनवत असतात. ओके, आणि हे जी NDMA आहे हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंडर बनवली गेलेली आहे जी की 23 डिसेंबर 2005 ला बनवली गेली होती. म्हणजे समजा की यावरती जर क्वेश्चन आला की NDMA जे आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हे कोणत्या साली इस्टॅब्लिश केलं गेलं होतं? तर 2005 म्हणजे 23 डिसेंबर 2005 साली हे इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड टू प्रमोट द सोलार एनर्जी. इट्स हेडक्वार्टर इज एस्टॅब्लिश्ड ॲट. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे कशासाठी इस्टॅब्लिश केलं गेलं होतं? तर सोलार एनर्जीला प्रमोट करण्यासाठी. तर ह्याचं हेडक्वार्टर कुठल्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए ग्वालपहारी जे की गुरगाव मध्ये आहे, की बी बेंगलुरू, सी दुबई की डी नायरोबी. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे हे ग्वालपहारी गुरगाव मध्ये हे इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे किंवा याचं हेडक्वार्टर जे आहे ते ग्वालपहारी मध्ये आहे. पुढील प्रश्न, द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 पास्ड इन 1986 मार्च 1986 इट केम इनटू फोर्स. म्हणजे यामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो 1986 मध्ये पास केला गेला होता मार्च 1986 मध्ये, आणि तो अंमलात कधी आणला म्हणजे त्याचं कामकाज जे आहे ते कोणत्या साली सुरू झालं? 1 एप्रिल 1986, 1 जुलै 1986, 19 नोव्हेंबर 1986 की 1 जानेवारी 1987. तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जे आहे ते 19 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली त्याला कशासाठी? कामकाजासाठी. यामध्ये दोन गोष्टी आपल्याला कळून येतात की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो कोणत्या साली पास झाला आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कोणत्या सालापासून सुरू झाला म्हणजे त्याचं कामकाज जे आहे केम इनटू फोर्स ऑन 19 नोव्हेंबर 1986. ठीक आहे, तर एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला केम इनटू फोर्स जरी असेल किंवा कोणत्या साली पास झाला तर दोन्ही आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. पुढील प्रश्न, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनॅक्टेड द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1986 अंडर आर्टिकल. आपण जसं की बघितलं 1986 ला पास केला गेला होता ऍक्ट एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, बरोबर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द्वारे तो ऍक्ट पास केला गेला होता. तर अकॉर्डिंग टू कुठला आर्टिकल म्हणजे कुठल्या आर्टिकलच्या अंडर हे प्रोटेक्शन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे तो पास केला गेला होता? ठीक आहे, तर ए 253, बी 249, सी 301 की डी 251. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याचा 253 आर्टिकलच्या अंडर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो पास केला गेला होता. ओके, तर आपलं फोर्थ मॉक टेस्ट जो आहे तो संपलेला आहे. अशा प्रकारे 50 महत्वपूर्ण प्रश्न पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट वरती आपण डिस्कस केलेले आहेत. तर मॉक टेस्ट 1 मध्ये सुद्धा आपण 50 महत्वपूर्ण प्रश्न डिस्कस केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ ते 50 आणि फोर्थ मॉक टेस्टचे 50 म्हणजे 100 MCQs आपण 9th युनिट वरती डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, तर असंच आपण प्रत्येक युनिट वरती मॉक टेस्ट जे आहे ते घेणार आहोत. रोज सकाळी 8 वाजता ही मॉक टेस्ट ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी वरती येईल. ठीक आहे, तर रोज सकाळी 8 वाजता तुम्ही ती मॉक टेस्ट बघू शकता. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट मॉक टेस्ट.